नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थ नियोजन हे प्रकरण आपण आज चालू करत आहोत. आपल्याला माहिती आहे आतापर्यंत आपण गणित भाग 1 चे 3 प्रकरण पूर्ण केलेले आहेत. प्रकरण पहिलं जे होतं ते म्हणजेच आपलं 2 चलातील रेषीय समीकरणे ते 12 गुणांचं प्रकरण होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण जे होतं वर्ग समीकरणे ते सुद्धा 12 गुणांचं प्रकरण होतं तेही आपलं पूर्ण झालेलं आहे. तिसरं प्रकरण जे होतं ते म्हणजेच अंकगणिती श्रेणी ते 8 गुणांचं प्रकरण होतं तेही आपलं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 12, 2, 24 आणि 8 32 गुणांचा अभ्यासक्रम आपला गणित भाग 1 चा पूर्ण आहे. तर गणित भाग 2 चे सुद्धा 3 प्रकरणं आपली पूर्ण आहे. पहिलं जे प्रकरण होतं ते म्हणजेच समरूपता 10 गुणांचं प्रकरण. दुसरं जे प्रकरण होतं पायथागोरसचे प्रमेय 7 गुणांचं प्रकरण. आणि तिसरं जे प्रकरण होतं ते म्हणजेच वर्तुळ ते सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त गुण असणारा त्याच्यावर असं 12 गुणांचा तो प्रकरण आपण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे 12 अधिक 10 22 आणि 7 29 गुणांचा भाग 2 चा अभ्यासक्रम पूर्ण. भाग 1 चा 32 गुणांचा आणि भाग 2 चा 29 गुणांचा अभ्यासक्रम आपला पूर्ण आहे. म्हणजे 50% पेक्षा जास्त अभ्यासक्रम आपला पूर्ण झालेला आहे. आज आपल्याला गणित भाग 1 चं चौथं प्रकरण जे आहे ते म्हणजेच अर्थ नियोजन या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. प्रकरणाचं नाव काय आपल्या अर्थ नियोजन. अर्थ म्हणजे काय? अर्थ आणि नियोजन प्लॅनिंग करायचं. कसलं अर्थ? आपल्या खर्चाचं, आपल्या पैशाचं जे आपल्याकडे आवक होते पैशाची त्या आवक जावक याचं नियोजन करायचं, प्लॅनिंग करायचं. आपल्याला माहिती आहे आपले पालक हे एखादा बिझनेस करत असतील म्हणजे धंदा करत असतील व्यवसाय करत असतील तर त्यांची दररोजच्या व्यवसायातून येणारी आवक असते म्हणजे इन्कम. तर काही पालक हे नोकरी करत असतात. नोकरी करत असताना दर महिन्याला त्यांना काही पगार येतो बरोबर. तो त्यांचा इन्कम. तो जो इन्कम किंवा तो जो पगार आहे किंवा तो व्यवसायातून येणारा जो पैसा आहे त्या पैशाचं नियोजन करावं. नियोजन म्हणजे कसं करायचं, काय नियोजन करायचं, काय प्लॅनिंग करायचं. तो पैसा येणारा किती येतो, त्याच्यावर येणाऱ्या पैशाचे मार्ग कोणते आणि तो पैसा खर्च कसा करायचा. खर्च करताना त्यालाही प्रमाणात खर्च करावा लागतो. कसाही खर्च करून जमेल का? नाही. विशिष्ट गोष्टींसाठी त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी हा खर्च हा केलाच पाहिजे. परंतु ज्या दुय्यम दर्जाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर खर्च किती प्रमाणात करावा, काटकसर किती करावी म्हणजे बचत किती करावी, कुठे गुंतवणूक करावी का. कारण भविष्यासाठी काही गुंतवणुकीची गरज असते. आपल्याला भविष्यासाठी काही गुंतवणुकीची गरज असते. भविष्यात आपल्याला एखादा संकट ओढावलं तर त्या काळात आपल्या हातात पैसा असावा म्हणून आपण काही नियोजन करतो. म्हणजेच आपण काय करतो, बचत करतो, गुंतवणूक करतो. भविष्यामध्ये एखादा मोठा व्यवसाय तयार करायचा आपल्याला त्याच्यासाठीही काही पैसा आपल्याला जमा करून ठेवावा लागतो. म्हणजेच त्याच्याही ठिकाणी आपण गुंतवणूक करतो. ते गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. कोणते आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. बचतीचे अनेक प्रकार आहेत ते सुद्धा कोणते आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. परंतु हे जो पैसा येतो तो पैसा येतो परंतु त्या पैशावर आपल्याला काही प्रमाणात कर भरावे लागतात. विविध प्रकारचे कर होते आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे कर होते. परंतु कालांतराने 2017 साली असं झालं की त्या कर जे आहेत अनेक प्रकारचे ते करापैकीच सगळ्या करांबद्दल एकच कर प्रणाली लागू झाली. संपूर्ण देशामध्ये एकच कर प्रणाली लागू झाली. तर ती कोणती कर प्रणाली?
तर ती म्हणजे GST ही कर प्रणाली लागू झाली. तर ते GST म्हणजे काय, ओळख करून आपल्याला घ्यावी लागेल. GST म्हणजे काय आणि तिची ओळख करून आपल्याला घ्यावी लागेल. आणखी कर प्रणालीमध्ये त्या GST मध्ये कर कसा भरला जातो, कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याचं गणन कसं केलं जातं, ते आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. तर या प्रकरणामध्ये आपला आणखी काय काय शिकायचं आहे ते पहा. या ठिकाणी काय काय आपल्याला शिकायचे ते पहा. तर अर्थ नियोजन हे चौथं प्रकरण आपलं, त्यामध्ये चला शिकूया. हे आपल्याला गोष्टी शिकायच्या कोणत्या. जीएसटीची ओळख करून घ्या. जीएसटी म्हणजे काय, ती कशी असते, त्याचे किती प्रकार पडतात, तो कर जातो त्याचे तो कुठं जातो, आपण भरलेला कर कसा मार्गाने जातो, ते सगळं आपण या जीएसटीच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. कर बीजक आपल्याला माहिती आहे. दुकानदाराकडे आपण जर गेलो तर दुकानदार आपल्याला वस्तू खरेदीवर आपल्याकडनं पैसे घेतो. त्या पैशाच्या बदल्यात आपल्याला काय देतो, वस्तू देतो. शिवाय काय देतो, त्या वस्तूचं एक आपल्याला बिल देतो. बिल हा इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीमध्ये कर बीजक असं म्हटलं जातं. टॅक्स इनवॉइस, टॅक्सचे बिल असतं ते, त्यामध्ये टॅक्स इन्क्लूड केलेला असतो, टॅक्सचा समावेश केलेला असतो. जो काही त्याने टॅक्स घेतलेला आहे तो त्यामध्ये वस्तूची वास्तविक किंमत, मुख्य किंमत किती आहे आणि त्याच्यावर किती टॅक्स लावलाय, किती टक्के आणि तो किती आहे ते त्यामध्ये दर्शवलं जातं. असं जे बिल असतं त्या बिलाला टॅक्स इनवॉइस म्हणतात. त्याला शुद्ध मराठीमध्ये कर बीजक असं म्हटलं जातं. तर ते कर बीजक कसं असतं ते बिल या ठिकाणी मी प्रत्यक्ष घेणार आहे, तुम्हाला ते समजावून सांगणार आहे. ते कर बीजक असतं. त्याशिवाय जीएसटीचं गणन कसं करायचं, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या कर प्रणाली होत्या लागू. मग प्रत्येक स्तरावर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपापला कर घ्यायचा आणि त्याचा भुर्दंड हा कोणाला पडायचा, ग्राहकाला पडायचा. शिवाय तो कर हा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रकारचे डिपार्टमेंट होते. प्रत्येक कर प्रणालीचं वेगळे डिपार्टमेंट होतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय साधला जात नव्हता. म्हणून भारत सरकारने असा निर्णय घेतला, हे सर्व कर प्रणाल्या बंद करून त्याच्या बदल्यात एकच कर प्रणाली लागू करायची, ती म्हणजे जीएसटी. तर पूर्वी आपल्या भारत देशामध्ये कोणकोणत्या कर प्रणाली होत्या त्याचा विचार करू, पाहू आपण. बघा, तर अशा प्रकारच्या ह्या कर प्रणाली आपल्याकडे चालू होत्या. उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज ड्युटी, ही एक कर प्रणाली चालू होती. सेवा कर म्हणजे सर्व्हिस टॅक्स म्हणतो आपण, ते आपल्याकडे चालू होतं. सीमा शुल्क, त्याला कस्टम ड्युटी, सीमेवर एका देशातून दुसऱ्या देशात किंवा येत असताना आयात किंवा निर्यात होत असताना त्या ठिकाणी सीमा शुल्क भरलं जातं, ते या ठिकाणी ही एक कर प्रणाली आपल्या देशामध्ये लागू होती. केंद्रीय अधिभार व उपकर, मग शासनाचा, केंद्र सरकारचा त्याच्यावर भार, अधिभार म्हणजेच सेस टॅक्स आणि उपकर अशा प्रकारचे कर त्याच्यावर लादले जात होते. त्याशिवाय मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट, 12.5% व्हॅट हे आपल्याला माहिती झालं. व्हॅट काही दिवस चालला. त्यानंतर ऐशाराम कर म्हणजे लक्झरी टॅक्सेस, लक्झरियस म्हणजे ऐशाराम करणारे, काही चांगल्या हॉटेलमध्ये राहणारे लोक असतात, त्यांच्या राहणीमानावर टॅक्स घेतला जातो, कर घेतला जातो, त्याला ऐशाराम कर म्हटलं जातं, तो घेतला जातो. कर्मणूक कर, कर्मणूक म्हणजे तुम्ही कर्मणुकीसाठी वेगवेगळे पिक्चरच्या थिएटरमध्ये जाता, वेगवेगळे त्या नाट्यगृहामध्ये जाता, त्या ठिकाणी तुम्हाला जी कर्मणूक करण्यासाठी तुम्ही जे पैसा देतो कर्मणूक करून घेण्यासाठी, तिकीट काढता, त्या तिकिटावर जो कर लादला जातो त्याला कर्मणूक कर म्हटलं जातं. जकात, मालाची वाहतूक होत असताना त्या ठिकाणी त्या वाहतुकीवर जकात भरावी लागते. त्या महानगरपालिकेची वेगवेगळी जकात होती, ती जकात पण सध्या बंद झालेली आहे. केंद्रीय विक्री कर,
म्हणजेच CST, त्यानंतर अधिकचे सीमा शुल्क CVD, विशेष सीमा शुल्क, म्हणजे असे विविध प्रकारचे कर प्रणाली लागू होत्या. आणि या सर्व कर प्रणालीचे वेगवेगळे प्रकारचे डिपार्टमेंट होते, विभाग होते. प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे कार्य चालत होतं. परंतु आपल्या भारत सरकारनं 2017 साली एक निर्णय घेतला आणि तो एक GST नावाची एकच कर प्रणाली देशभर लागू केली. त्याच्यासाठी संसदेमध्ये एक संसदेमध्ये याचा जो आहे तो मान्यता मिळवली. मान्यता दोन्ही सभागृहाची लागते, लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांची मान्यता घेतली आणि ही GST ही चालू केली. तर GST म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म काय, तर GST म्हणजे गुड्स, जी म्हणजे गुड्स, एस म्हणजे सर्व्हिस आणि टी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे काय रे, वस्तू. सर्व्हिस म्हणजे काय, सेवा. टॅक्स म्हणजे काय, कर. म्हणजेच वस्तू आणि सेवा कर, हे मराठीमध्ये. वस्तू व सेवा कर, GST म्हणजे वस्तू व सेवा कर, अशी ही GST. ही जी GST आहे, ही GST संपूर्ण देशामध्ये एकच कर प्रणाली लागू केली. संपूर्ण देशामध्ये एकच कर प्रणाली. असं नाही की महाराष्ट्र राज्यासाठी वेगळी, बिहारसाठी वेगळी, उत्तर प्रदेशसाठी वेगळी, गुजरातसाठी वेगळी, असं नाही. तर संपूर्ण देशामध्ये ही जम्मू काश्मीरच्या वरच्या टोकापासून खाली कन्याकुमारीपर्यंतच्या प्रत्येक राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये ही एकच कर प्रणाली ही भारत सरकारने लागू केली. पूर्वी विविध राज्यात वेगवेगळे कर वेगवेगळ्या वेळी द्यावे लागत. वेगवेगळे कर होते, म्हणजे हे वेगवेगळे कर आपण पाहिले आता कोणकोणते कर, हे वेगवेगळे कर आणि वेगवेगळ्या वेळी द्यावे लागत. पण आता तसं नाही, GST हा एकच कर आणि एकाच वेळी तो भरायचा आहे. पुन्हा पुन्हा तो नाही, एकाच वेळी तो भरायचा आहे. ही जी कर प्रणाली आहे तिला एक देश एक कर एक बाजार या नावाखाली ही GST कर प्रणाली ही चालू. एक देश एकच कर आणि एकच बाजार अशा प्रकारची ही कर प्रणाली लागू. कधी लागू झाली म्हणजे ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आली. म्हणजे संसदेत आपल्या ठराव संमत करावा लागला आधी दोन्ही सभागृहामध्ये, आणि दोन्ही सभागृहामध्ये संमत करून ही प्रत्यक्ष कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आलेली आहे. आता ही GST म्हटलं की पुन्हा याचे दोन प्रकार पडतात. GSTचे दोन प्रकार पडतात, एक SGST आणि दुसरा CGST. एस म्हणजे स्टेट, म्हणजे स्टेट लेवलची गुड्स, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर. म्हणजे त्या राज्याला त्याचा वाटा एक जातो, ह्या GSTचा अर्धा वाटा त्या राज्याला जातो आणि राहिलेला अर्धा वाटा केंद्राकडे जातो. तर तो केंद्राकडे जाणारा वाटा म्हणजे CGST, राज्याकडे जाणारा वाटा म्हणजे SGST. समजतं? म्हणजे जो काय कर आहे, जो काय कर लावला जातो तो कर, त्या कराचे दर अनेक वेगवेगळे दर आहेत. पुन्हा प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या करांचं त्या ठिकाणी वस्तूंचं वर्गीकरण केलेलं आहे. जीवनावश्यक वस्तू कोणत्या, शेतकरी उत्पादनातून आलेल्या वस्तू कोणत्या, त्या वस्तूवर प्रक्रिया केल्यानंतर पॅकेजिंग करून तयार होणाऱ्या वस्तू कोणत्या, असे वेगवेगळे प्रकार आहेत. ऐशारामात असणाऱ्या, या काय आवश्यकच आहेत असं नाही, पण ऐशारामात करण्यासाठी आपल्याला काही वस्तू आपण वापरतो, त्या वस्तू कोणत्या, त्या प्रत्येकावर कर हे वेगवेगळे आहे. जीवनावश्यक वस्तूवर कर ही कमीत कमी आहे, नव्हे तर शेतीमालावर कर हा 0% असतो. ते तुमच्या पुस्तकामध्ये सविस्तर सगळं दिलेलं आहे, प्रत्येकाचा कर कोणत्या वस्तूवर किती टक्के कर आहे. परंतु ते कर जे आहेत ते वारंवार बदलतात. देशात सरकारकडून ते कर बदलतात, त्याचे दर बदलतात. त्यामुळे या ठिकाणी ते दर मी काय तुम्हाला सगळे सांगणार नाही, कारण ते बदलणारे दर आहेत. बरोबर आहे, जसं बाजारात भाजीचा भाव बदलतो ना, तसं हे इतकं नाही, भाजी मार्केट सारखं नाही बदलत ते, परंतु
वारंवार वारंवार म्हणण्यापेक्षा वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेस किंवा 2 वर्षातून एकदा तरी ते वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा तरी ते कर बदलतात. त्याचे दर बदलतात म्हणून ते सविस्तर मी सांगणार नाही. तर मग आता आपण समजा मार्केटमध्ये गेलो, बाजारात गेलो, मग बाजारात गेल्यानंतर एखादी वस्तू खरेदी करतो. वस्तू खरेदी करताना ती वस्तू आपल्याला दिली जाते, त्याच्या मोबदल्यामध्ये आपण त्या दुकानदाराला पैसे देतो, म्हणजे त्या वस्तूची किंमत देतो. किंमत दिल्यानंतर ती वस्तूचा आपल्याला तो काय देतो, बिल देतो, त्याला टॅक्स इनवॉइस म्हणतो. त्यामध्ये कराचा उल्लेख असतो. तर ते बिल कसं असतं ते आपण पाहिजे. तर त्याला कर बीजक म्हणतात मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये टॅक्स इनवॉइस म्हणतात. ते त्याचं स्वरूप कसं असतं, अशा प्रकारचं बिल. वस्तू खरेदीचा टॅक्स इनवॉइस, वस्तू खरेदीचा टॅक्स इनवॉइसचा एक नमुना दिला, एक नमुना दिला. 2-3 प्रकारची बिलं असतात, त्यातला एक नमुना. हा जो नमुना आहे तो कुणाकडनं, दुकानदाराकडनं कस्टमरला B2C अशा प्रकारचा दिला. B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर, म्हणजे दुकानदार ते ग्राहक अशा प्रकारचा दिला. यामध्ये सप्लायर, तो जो काही सप्लायर आहे, विक्रेता आहे, त्याचं नाव असतं पूर्णपणे, त्याच्या दुकानाचं, त्याचा ॲड्रेस संपूर्ण या ठिकाणी असतो, त्याचा मोबाईल नंबर असतो, त्याचा ईमेल ID या ठिकाणी असतो, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी असते. शिवाय या ठिकाणी GSTIN म्हणजे हा GST जे आहे आपली वस्तू व सेवा कर, त्याचा आयडेंटिफिकेशन, त्याचा ओळख क्रमांक प्रत्येक दुकानदाराला दिला जातो. तो ओळख क्रमांक या ठिकाणी असतो लिहिलेला. या ठिकाणी दुसरं इनवॉइस नंबर, जे बिल आहे ते बिलाचा क्रमांक असतो, टॅक्स इनवॉइसचा त्याचा काय क्रमांक. इनवॉइस डेट, हे बिल कधी बनवले, ती तारीख आहे, ज्या तारखेला आपण खरेदी करतो ती तारीख. या बिलामध्ये काय काय असते अजून, या ठिकाणी सिरियल नंबर, किती वस्तू घेतल्या त्या प्रत्येकीचा अनुक्रमांक असतो. HSN कोड म्हणजे त्या वस्तूचं वर्गीकरण केलेलं असतं, वस्तूंचं वर्गीकरण केलेलं असतं. मग सांगितलं मी तुम्हाला, काही जीवनावश्यक वस्तू असतात, काही ऐशारामासाठी वस्तू आहेत, काही आपले हे सौंदर्य प्रसाधने असतात आपली काही, बरोबर, काही कपडे असतात. त्यातले कोणकोणत्या वस्तूवर कोणत्या प्रकारावर किती कर लावायचा ते या ठिकाणी त्याचं वर्गीकरण असतं. वर्गीकरणाचा कोड असते. नेम ऑफ द प्रॉडक्ट, त्या वस्तूची नावं असते, त्याचा वस्तूचा कराचा दर असतो या ठिकाणी. या ठिकाणी क्वांटिटी, ती वस्तू किती घेतली ती असते. त्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट किती, मग किती अमाऊंटवर टॅक्स भरायचा आपल्याला ते असतं. CGST आणि SGST. CGST म्हणजे केंद्राचा वाटा किती, मग राज्याचा वाटा किती, मग आणि एकूण आपल्याला या ठिकाणी किती त्या वस्तूची किंमत किती असं. फॉर एक्झाम्पल आपण नमुना बघू. या ठिकाणी ही पहिली वस्तू आहे पेढी, तिचा हा SPSN म्हणजे वर्गीकरणाचा या ठिकाणी कोड आहे. त्या वस्तूची किंमत आहे 400 रुपये, 400 प्रति किलो. 1 किलोचा पेढ्याचा दर आहे 400. पण ग्राहकाने किती घेतले, 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो. 400 रुपये 1 किलोला, तर अर्धा किलोला किती, मग 200 रुपये. म्हणजे ते टॅक्सेबल अमाऊंट किती, 200 रुपये. आणि या 200 रुपयावर टॅक्स लागणार आहे, 200 रुपयावर टॅक्स लागणार. त्यातला CGST हा 2.5%, SGST हा 2.5%, म्हणजे GSTचा दर 2.5 अधिक 5% दर आहे पेढ्या. पेढ्या म्हणजे मिठाई, मिठाई हे वर्गीकरण आहे. त्या मिठाई मधल्या पेढ्यावरचा दर किती आहे, 5%. त्यातला CGST 2.5%, SGST 2.5%. त्या 2.5% म्हणजे कशावर रे, त्या 200 रुपयावर 2.5%. म्हणजेच 100 रुपयाला 2.5 रुपये, तर 200 रुपयाला किती रुपये, 5 रुपये. हे केंद्राचा. राज्याचा 200 रुपयावर किती झाला, पुन्हा 5 रुपये. म्हणजे एकंदरीत कर किती झाला रे, CGST 5 रुपये, SGST 5 रुपये, 5 अधिक 5 10 रुपये, आणि वस्तूची मूळ किंमत किती, 200 रुपये. 200 अधिक कर 10 रुपये, असं एकूण 210 रुपये त्या वस्तूचे अर्धा किलो पेढ्याचे घेतले जातात.
दुसरी वस्तू काढा, चॉकलेट. चॉकलेटचा रेट काय? 80 रुपये. एका चॉकलेटची किंमत 80 रुपये. किती घेतलंय? एक बार. एका बारची किंमत 80 रुपये. म्हणून टॅक्सेबल अमाऊंट किती? 80 रुपये. त्याच्यावर दर काय? 14%. का रे? चॉकलेट काय खाल्लंच पाहिजे काय बंधन आहे का? नाही. तरी सुद्धा आम्ही तोंडाचे आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी ते खातो. म्हणून त्याच्यावर दर किती आहे माहितीये का? 14% CGST, 14% SGST, म्हणजे 28%. 100 रुपयावर 28 रुपये कर घेतले जातो सरकारकडे. कारण काय? हे आवश्यक खाल्लंच पाहिजे असं काय बंधन नाही. ते खाल्लं तरच मी जगतोय असं काही नाही. परंतु आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी म्हणून ही वस्तू आहे, म्हणून त्याच्यावर कर जास्त आहे आणि तो 28%. तर या ठिकाणी 80 रुपयावर 14%, म्हणजे 11 रुपये 20 पैसे CGST, 11 रुपये 20 पैसे SGST, 11 20 अधिक 11 20 म्हणजे 22 रुपये 40 पैसे. तो काय झाला? कर झाला. आणि वस्तूची किंमत 80, 80 अधिक 22 रुपये 40 पैसे म्हणजे 102 रुपये 40 पैसे त्या वस्तूची किंमत आहे. आईस्क्रीम. आईस्क्रीम आईस्क्रीमला काय रे? 200 रुपये पर पॅक आहे. एका पॅकिंगची किंमत किती? पॅकेटची 200 रुपये. किती घेतलंय? एक पॅकेट घेतलंय 500 ग्रॅमचं, म्हणजे अर्धा किलोचं पॅकेट. त्याची किंमत 200. एकच घेतलं, त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट 200. 200वर 9% कर CGST, 9% SGST, 9 अधिक 9 18% कर. मग 18 अधिक 18 असे 200 रुपये कर झाला. या 18 अधिक 18 36 रुपये याच्यावर कर झाला. 200 रुपये मूळ किंमत अधिक 36 रुपये बरोबर 236. समजतंय का? हे अशा प्रकारे ब्रेड असेल, लोणी असेल, प्रत्येकाचा कर या ठिकाणी दिला. ब्रेड बघा, ब्रेड हा खाल्ला पाहिजे. खाल्ला पाहिजे म्हणजे ते आवश्यक आहे, जीवनावश्यक आहे. आपल्याला भाजी भाकरी लागतेच रोज. रोटी लागते की नाही? मग रोटीला पर्याय काय आहे? ते ब्रेड आहे. रोटीला भाजी, पोळी, पोळी आणि भाकरीला पर्याय काय आहे? ब्रेड आहे. मग त्याच्यावर 0 कर आहे. त्याच्यावर 0% कर आहे, त्यामुळे सरकार कर घेत नाही. लोणी, लोण्यावर सुद्धा कर आहे 6 अधिक 6 12. तर अशा प्रकारचे कर असतो. CGSTची बेरीज झाली 41 रुपये 70 पैसे. SGSTची बेरीज झाली 21 रुपये 41 रुपये 70 पैसे. म्हणजे एकूण या ठिकाणी कर कर दोन्ही मिळून अधिक वस्तूंच्या सगळ्या किमती मिळून 724 रुपये 40 पैसे बिल झाले आणि ग्राहकाकडून तेवढं दुकानदार हा वसूल केला. समजलं? आता यामधले काही गोष्टींचा अर्थ पाहिजे. हा SGST म्हणजे काय? CGST म्हणजे काय? हे सांगितलंय तुम्हाला, पण थोडक्यात अर्थ परत एकदा पाहू. बघा या ठिकाणी हा CGST म्हणजे काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर. केंद्रीय, केंद्राकडे जातो, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो, केंद्र सरकारकडे जातो. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर CGST. SGST म्हणजे काय? मग स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे राज्य सेवा म्हणजे वस्तू आणि सेवा कर, हा राज्याचा वाटा. GSTIN कुठं होतं रे? या ठिकाणी हा GSTIN. हा GST आहे म्हणजे डीलर्स आयडेंटिफिकेशन नंबर, म्हणजे तो विक्रेता आहे, त्या विक्रेत्याचं ओळख क्रमांक आहे. त्याचा काय? ओळख क्रमांक. GST त्याचा ओळख क्रमांक. त्या ओळख क्रमांकाचं डिटेल्ड हे किती अंकी असतो, प्रत्येक अंक म्हणजे काय असतो ते आपण पाहणार आहे. पुढे बघा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. गुड्स, G म्हणजे गुड्स, S म्हणजे सर्व्हिस, T म्हणजे टॅक्स आणि I म्हणजे आयडेंटिफिकेशन, N म्हणजे नंबर, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, म्हणजे वस्तू आणि सेवा कर ओळख क्रमांक असं मराठीमध्ये समजलं. पुढं प्रिव्हियस फायनान्शियल इयर, मागच्या वर्षी ज्या विक्रेत्याची विक्री किंवा एखाद्या कंपनीचा उत्पादन किंवा त्याचा जो उलाढाल धंद्यातली बिझनेस मधली ती 20 लाखापेक्षा जास्त असेल एका आर्थिक वर्षात. आर्थिक वर्ष म्हणजे काय? ज्याला आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिलला चालू होतं आणि ते 31 मार्चला संपतं, त्याला म्हणतात आर्थिक वर्ष. त्या आर्थिक वर्षाची उलाढाल जर 20 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर
हा जीएसटी बिल त्याला देणं हे आवश्यक आहे, जीएसटी क्रमांक त्याला मिळवणं आवश्यक आहे आणि हा इनवॉइस त्याला देणं गरजेचं आहे. समजलंय? पुढे पहा, HSN. HSN म्हणजे हा वर्गीकरणाचा कोड आहे, वस्तूंचं वर्गीकरण केलेलं त्याचा तो क्रमांक आहे. पुढं आता याच्याबद्दल माहिती पाहिजे. हा काय आहे? GSTIN. त्याचा पहिला 2 अंक बघा, 2727. हे 2 डिजिट काय दाखवतात? स्टेट कोड, आपल्या राज्याचा क्रमांक. आपलं समजा महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्याचा क्रमांक हा 27 ने दाखवला. म्हणजे पहिले 2 अंक प्रत्येक राज्यासाठी वेगळे असतात. पहिले 2 अंक हे प्रत्येक राज्यासाठी वेगळे असतात. त्याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येतं हे कोणत्या राज्यातलं बिल आहे. 27 आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं बिल आहे. सुरुवात 27 आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं बिल. पुढे दिलंय बघा, ABCDE 1 2 3 4 H. हे जे अंक आहे 5 आणि 5 10 अंक. अक्षर आहेत का? ABCDE 5 अक्षर, पुढे 4 अंक आणि पुढे एक पुन्हा अक्षर. हा पॅन क्रमांक काय असतो? त्या दुकानदाराचा पॅन क्रमांक, फर्म ट्रस्ट असेल, फर्म असेल, अजून काय असेल, त्याचं काय असतो? तो पॅन क्रमांक असतो, पॅन नंबर. समजले? 27 म्हणजे काय समजलं? हा मधला एच पर्यंतचा भाग काय समजला? पुढे 1 म्हणजे काय? रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन. त्या दुकानदाराचं जीएसटीचं एकच रजिस्ट्रेशन तर 1, सेकंड रजिस्ट्रेशन असेल तर 2, तिसरं रजिस्ट्रेशन त्याचं असेल तर 3. एक दुकानदार एकापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतो. तर त्याचा तो रजिस्ट्रेशन कितवं आहे, पहिलं का दुसरं का तिसरं, ते दाखवलं. युनिफॉर्म फॉर ऑल. हा झेड हा एक अंक दाखवतो, तो सगळ्यांसाठी सारखा आहे, सगळ्यांसाठी सारखा आहे असा तो एक या ठिकाणी अक्षरांनी दाखवला. आणि शेवटचा चेक समजी हा 5 म्हणजे हे खरं आहे बिल खोटं आहे हे शोधण्यासाठी एक इथं अंक आहे, तो म्हणजे 5 अंक. तो अंक काय दाखवतो की बिल खरं आहे का खोटं आहे. हा क्रमांक चुकीचा टाकला नाही ना, कोण फसवत तर नाही ना, हे दाखवण्यासाठीचा हा क्रमांक आहे. समजलं? काय काय पाहिलं आज आपण? जीएसटी म्हणजे काय ते पाहिजे, जीएसटीचे किती प्रकार पडतात, SGST आणि CGST. बरोबर? ही कधी चालू झाली? 1 जुलै 2017. बरोबर? म्हणजे की एक देश एक कर आणि एक बाजार यानुसार एकच कर प्रणाली संपूर्ण देशभर भारतभर आपल्या चालू. त्याला आपण जीएसटी वस्तू आणि सेवा कर असं म्हणतो. मग ते कराचं बिल कसं असतं ते आपण पाहिले. कर बीजक म्हणतात त्याला. म्हणजे वस्तू खरेदीचा टॅक्स इनवाइस नमुना त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपण समजावून घेतलेला आहे. सप्लायरचं नाव आणि पत्ता असतो, त्याचा इनवाइस नंबर बिलाचा क्रमांक असतो, GSTIN क्रमांक असतो, त्याचा ओळख क्रमांक असतो, तो ओळख क्रमांकाची डिटेल माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे. इनवाइस डेट म्हणजे बिलाची तारीख असते आणि ते बिलाचं कसं वर्गीकरण केलं जातं. CGST म्हणजे काय, SGST म्हणजे काय, टक्केवारी कशी असते, बिल कसं तयार केलं जातं, सविस्तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. परीक्षेला किती विचारलं जातं, काय विचारलं जातं, याच्यापेक्षा महत्त्वाचं हा व्यवहारिक भाग आहे. व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामधला भाग आहे तुमच्या. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. की समजा तुम्ही दुकानात गेले वस्तू खरेदी केली, त्यावेळी तुम्हाला बिल मिळतं, ते बिल कसं वाचायचं, त्यामध्ये टॅक्स किती गेलाय, वस्तूची किंमत किती, किती टॅक्स घेतलाय, हे सविस्तर गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. म्हणून अशा दृष्टिकोनातून या प्रकरणाचा अभ्यास करा. परीक्षेसाठीच फक्त म्हणून अभ्यास करू नका, तर दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये आपल्याला याचा वापर झाला पाहिजे, म्हणून तुम्ही अभ्यास करा, माहिती करून घ्या. तर आज आपण कर बीजक पर्यंतचा अभ्यास पाहिलेला आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत नीट वाचा, नीट पहा, समजावून घ्या, बिलाकडे पहा जरा कसं आहे काय. व्हिडिओ पहा, व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर स्टँडर्ड मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.